नमस्कार. मधुबन गार्डन या चॅनलवर आपले स्वागत आहे. मंडळी, पावसाळा सुरू झाल्याबरोबर नर्सरीतून नवीन रोपे आणण्याची लगबग चालू झाली असेल. जर तुम्ही नव्यानेच झाडे लावत असाल तर गुलाब, चाफा, अनंत, मोगरा यासारख्या फुलझाडांची तसेच काही फळझाडांची लिस्ट तयार असेल. काही आधी घेतलेली पण खराब झाली म्हणून आणखी एकदा आणायची असंही असेल. मंडळी, आजचा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही हेही नाव तुमच्या लिस्टमध्ये ॲड कराल याची खात्री आहे. दिनका राजा, याला रातराणीचं भावंड म्हणता येईल. अगदीच रातराणीसारखा मादक सुगंध नसला तरी मंद हळूवार सुगंधाचं एक छोटेखानी झुडूप असं म्हणता येईल. साधारण 1 वर्षापूर्वी माझ्या मैत्रिणीने प्रिया पाटीलने मला याचं रोपटं भेट दिलं होतं. ते छान लागू झालं, वाढलं आणि फळाफुलाला आलं. त्यामुळेच तर आजचा व्हिडिओ होऊ शकला. प्रियाला खूप खूप धन्यवाद. चला, आजच्या व्हिडिओमध्ये दिनका राजाबद्दल माहिती घेऊया. त्याआधी या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती. धन्यवाद. आधी या झाडाची साहित्यिक ओळख करून घेऊया. याचे शास्त्रीय नाव सेस्ट्रम डायर्नम असं असून डे ब्लूमिंग सेंट्रम आणि डे ब्लूमिंग जस्मिन या इंग्रजी नावाने ओळखली जाते. अर्थातच दिनका राजा हे हिंदी नाव आहे. दिनका राजा हे मूळचे वेस्ट इंडिजचे नेटिव्ह प्लांट आहे, परंतु आता संपूर्ण भारतभर याचा प्रसार झाला आहे. हे रातराणीपेक्षा थोड्याशा रुंद पानांचे सदाबहार झुडूप आहे. याची उंची 6 ते 8 फुटापर्यंत वाढू शकते आणि फांद्या आडव्या पसरून रुंदीही 4-6 फूट होऊ शकते. जवळपास 10 इंची कुंडीमध्ये लावलेल्या या रोपाला आता रिपॉटिंग करावं लागणार होतं. घराच्या एका बाजूला रातराणी असल्यामुळे दुसऱ्या बाजूला हा दिनका राजा लावायचं असं मी ठरवलं. घराच्या आसपास दिवसरात्र मंद आल्हाददायक सुगंध दरवळत राहावा अशी अपेक्षा. जागा सुनिश्चित केली. 1 फूटभर खड्डा काढून त्यात गांडूळखत टाकलं आणि रोपटं लावलं. डे ब्लूमिंग जॅस्मिनला माती सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. जर कुंडीत लावणार असाल तर 75% माती, 15% सेंद्रिय खत, 5% कोळशाचे तुकडे आणि 5% वाळू असं मिश्रण घ्या. कुंडीत पाणी साठून राहिल्यास याच्या मुळ्या कुजण्याची शक्यता असते आणि कोळसा आणि वाळू हे टाळण्यास मदत करतात, म्हणून ते जरूर घाला. डे ब्लूमिंग जॅस्मिनच्या निरोगी वाढीसाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी 6 ते 8 तासांचे ऊन आवश्यक आहे. त्यानुसार योग्य ती जागा निवडून किंवा कुंडीत लावणार असाल तर त्याप्रमाणे ॲडजस्ट करा. आणि ॲज युज्युअल पाणी वरची माती सुकल्यानंतरच द्यायचं आहे. या झाडाला खताची वगैरे फारशी गरज नाही. रोप लावताना पहिल्यांदा एकदाच घातलं की बस, नंतर विशेष लक्ष द्यावं लागत नाही. त्या मानाने वाढ मात्र फार फास्ट असते. रोप लावल्यानंतर 6च महिन्यात एप्रिलपासून फुले लागायला सुरुवात झाली. एप्रिल ते नोव्हेंबर असा याचा बहर असतो. दिवसा उमलणारी ही ट्यूबलर टाईपची पांढरी फुले मंद सुगंधित असतात. हो, अगदी रातराणी इतका घमघमाट वगैरे म्हणता येणार नाही. झुपक्याने येणारी 5 पाकळ्यांची नाजूक फुले, बाहेरच्या बाजूला वळलेल्या पाकळ्यांच्या कडा आणि मधला गडद हिरवा डॉट यामुळे फुले लुकलुकणाऱ्या चांदण्यांसारखी दिसतात. संध्याकाळच्या वेळी सुगंधाला आपल्यात समेटून पाकळ्या मिटल्या जातात. त्या पुन्हा दुसऱ्या दिवशी उमलतात. एकदा लागलेला बहर 8-10 दिवस टिकून राहतो. फुले कोमेजल्यानंतर त्या ठिकाणी आधी हिरवी आणि नंतर गडद बैंगणी कलरची फळे तयार होतात. कधी काळी या फळांचा उपयोग शाई तयार करण्यासाठी केला जात असे म्हणे. पहिल्यांदा मी ही फळे पाहिली
आणि नंतर काढू म्हणून तसंच ठेवून दिलं. पण थोड्या वेळाने बघितलं तर तिथे फळे नव्हतीच. म्हणजे कुठल्या तरी पक्ष्याने ती गट्टम केली असावीत. अरे हां, म्हणून तर बुलबुल या झाडावर सारखे दिसतात. बरोबर, त्यांनीच खाल्ल्या असाव्यात या बिया. या प्रत्येक फळात 4 ते 10पर्यंत बिया असतात आणि अशाच प्रकाराने पक्ष्यांकडून यांचा बीज प्रसार होत राहतो. बिया पेरून किंवा एखादी जाड कांडी लावून किंवा वाढलेल्या फांद्या जमिनीत पुरून दाब कलम करून नवीन रोप तयार करता येते. अर्थात सोपी पद्धत फांदी लावून रोप तयार करणे. पावसाळ्यात सहज रुजते. 6 ते 10 इंच होईल एवढी कांडी काढून घ्या. खालची पाने काढून टाका. रूटिंग हार्मोन असेल तर त्यात बुडवून कांडी मातीत खोचून द्या. नसेल तरीही हरकत नाही. तसंच पाऊस असेल तर ठीक, नसल्यास वेळच्या वेळी आठवणीने पाणी मात्र द्या. लवकरच रोप तयार होईल. अस्ताव्यस्त वाढणाऱ्या रोगट वाळलेल्या फांद्या कट करून झाडाचा आकार प्रमाणात ठेवता येतो. बहर येण्याच्या अगोदर म्हणजेच मार्चमध्ये किंवा फुले लागून गेल्यावर हिवाळ्याच्या शेवटी याची छाटणी करावी. डे ऑफ जस्मिनला सहसा असा कुठलाही स्ट्रॉंग रोग पडत नाही की ज्यामुळे हे झाड मरून जाईल. फक्त पाण्याचा अतिरेक टाळला पाहिजे आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळाला पाहिजे. या झाडाबद्दल आणखी एक कुतूहलाची गोष्ट म्हणजे असं वाचनात आलं की याच्या पानांमध्ये टी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. अर्थात त्याचा उपयोग कसा करायचा हे मात्र मला ठाऊक नाही. चला तर मंडळी, मला वाटतं आजच्या व्हिडिओमधून डे ऑफ जस्मिन अर्थात दिनका राजा या फुलझाडाविषयी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.